पाटील या पाटील या थांबा 2 मिनिट थांबा पाटील रे आमचा हो पाटील जाऊ तिकडे या पाहुणे या ना टोपी नीट कर तू हाय हाय आता या संत भोजन ठिकाणी सगळे सर्व हजर होते. मी तुम्हाला 2च मिनिटं फक्त कोपऱ्यात घ्यायचं शोभ रामनाथ नामदेव पाटील वाघ रामनाथ तात्या यांनी 15,000 रुपये दिले. त्यांनी पावती घ्यायची आहे. पुढचं नाव आहे दिलीप मधुकर पाटील वाघ 11,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. नेऊन दे. जयवंतराव चिमाजी साप्ते 5,000 रुपये. नबाजी शहादू जानराव 5,000 रुपये पावती घेऊन जायची आहेत. पुढचं नाव रामा विश्वनाथ वाघ 5,000 रुपये. त्यांनी पण येऊन पावती घेऊन जायची आहे. कैलास बाजीराव वाघ 5,000 रुपये.
काशीनाथ राजाराम पाटील वाघ 5,000 रुपये. पुढचं नाव काय? शिलाताई वाघ 5,000 रुपये. घ्या. रामा विश्वनाथ वाघ 5,000 रुपये. शिलाताई वाघ 5,000 रुपये. सयाराम एकनाथ जानराव 5,000 रुपये. भारत कुंडलिक वाघ 5,000 रुपये. भारत कुंडलिक वाघ 5,000 रुपये. मसूद दशरथ जानराव 5,000 रुपये. आणि अजून कोणाला जाहीर करायचं असेल तर कार्यक्रम संपेपर्यंत आपण जाहीर करू शकतो. या 10-15 दिवसामध्ये आपण रक्कम गोळा करून बेटामध्ये सुपूर्द करावी आणि लवकरात लवकर, कारण आपल्याला सध्या काम चालू आहेत आणि त्या कामामध्ये आपल्याला मजुरीचा, सिमेंटचा वगैरे सगळा खर्च करायचा आहे आणि हा खर्च आपल्या वर्गणीतूनच होणार आहे. विठाला 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 आणि गावातलं मंदिराचं काम चालू आहे, त्याची पण वर्गणी चालू आहे. तेही आपण लवकर आणून दिली तर ते काम लवकर होईल. बरं. गुरुनी पानविषय मंदिराकरता 11,000 रुपये बेटा आळंदीच्या कामाकरता 11,000 रुपये गुरुंनी सुद्धा दिलेले आहेत. पानवीच्या गावाच्या पुस्तकामध्ये. गुरूंनाही धन्यवाद. विठाला 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 हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. रांगतांनापासून देवीदास मेकडे का देवीदास मेकडे 11,000 रुपये पावती घेऊन जायची. महाराज सांगतात भगवंताने अनेक लीला गोकुळात केल्या, अनेक राक्षस ठार मारले, मोठ्या मोठ्यांचा अभिमान नष्ट केला आणि गोकुळवासियांना प्रेम दिलं. त्या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्या वाणीत यावं, त्याकरता वंश मला द्या असं महाराज ध्रुवपदामध्ये सांगतात. माझी वाणी तुझ्या वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळ. या प्रेमाचं काही अंश मला द्या, कारण भगवंताने गोकुळवासींना प्रेम दिलं. परमार्थामध्ये शुद्ध प्रेम असतं, संसारामध्ये प्रेमाचा देखावा करणारे लोक असतात. आणि हे प्रेम कसं आहे तर जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे प्रेम असतं. जीवेची या जीवा
6,000 रुपये चरणी अर्पण. साहेबराव अर्जुन जानराव 5,100 5100 रुपये. विढाला 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 हो. या ठिकाणी ऐसे देई प्रेम काही काळ, या प्रेमाचं काही अंश मला द्या. अंतःकरणात प्रेम असेल तर प्रेमाचं वर्णन करता येतं. अशा अनेक लीला भगवान करतात. आता ठेवून देणार आपण. महाराज सांगता ही लीला बाजूला सारणी पुढे खूप काही करायचं आहे. तृतीय चरणामध्ये सोंग सरले या रुपयानंतर पुढे बहुत करणे हे लीला बाजूला सरले. पुढं काय केलं? भगवान परमात्मा गोकुळात नाचले. गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं. ज्याला नाचता येत आणि नाचवता येतं तो भगवान आहे. त्याने नाचवून काय केलं? भगवंताचं कार्य कशा करतात? धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंताचा अवतार आहे. शेवटच्या चरणामध्ये धर्म संस्थापने धर्म संस्थापने ब्राह्मणाचा उशीला जाईल देवाजवळ. एकदा 4-2 मुलं खेळत होते. एक कुत्री वेली ते दगड मारायला लागले. लहान लहान पोरं. ते एका पिल्लाला दगड लागला ना डोक्याला आणि मेलं ना. ते खेळणारे पोरं ब्राह्मणाचं पोरगं होतं. त्यांनी सांगितलं बापाला. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बाप पटेल माझ्या घरी. म्हणजे पाटील गुरु कसं काय येणं झालं? काय नाही तुम्हाला कळलं नाही का? म्हणजे काय, काल तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली. काय करावं लागेल? म्हणजे शांती करावी लागेल. मग शांती करून म्हणजे काय करायचं? म्हणजे सोन्याचा कुत्रा करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. तो म्हणा ठीक आहे, या निमित्तानं ब्राह्मणाला दान दिलं काय फरक पडतोय? त्यांनी सोन्याचा कुत्रा करून दान दिले आणि शांती केली. 2-4 दिवस झाले पोरं परत खेळायला लागले. परत दगड मारायला लागले.
दगड मारता मारता ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं ना एक पिल्लू कुत्र्याचं. पाटील कोणी विचारलं म्हणे ब्राह्मण बुवा तुम्ही कोण शांती करणार, तुम्ही कोणाला काम देणार? सांगितलं कोणत्या रंगाचा होता कुत्रा? म्हणजे काळ्या रंगाचा होता. कसा पडला? म्हणजे उलटून पडला. म्हणजे त्याचं असे काला कुत्तम पडला चित्तम ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. आता कुत्र्याला मोक्ष मिळाला ना, मग कुत्र्याला जर मोक्ष मिळाला तर शांतीची काय गरज राहिली आता? तसे एका ब्राह्मणाने वशिला लावला. मैं जात की हे बमनी मेरा सोला है गगनी. अरे कृष्णा मी ब्राह्मणी माझं सोळ पळवतो तू ते तरी दे. निचे उतारो शारंग पाणी देव मेरे कपडे. पण त्या ब्राह्मणीचा वशिलाही चालेना, धमकी चालेना, विनंती चालेना. एक म्हणले कृष्णा हे बघ जर तू आमचे कपडे दिले तर तुला तुझ्या तोंडात साखर घालून तोंड गोळ करून तू गवाला कहे मैं क्या करूं कपड़े बिना दीवानी फिरो तेरे मुंह में शक्कर भरो देव मेरे गबड़े. गवालन कहे जी नंदलाल मत कर मेरे कपड़ों के हाल. कबीर कहे सुनो मेरा ख्याल देव मेरे कपड़े. चिरहरण लिहिलाय. वस्त्र हरण करण्याचा उद्देश आहे. वस्त्र म्हणजे माया, मायेचा प्रतिबंध भगवंतांनी दूर केला. हा तिथला आध्यात्मिक अर्थ आहे. अशा अनेक लीला करतात. ज्या अवस्थेत लीला करतात त्याचं वर्णन करतायत महाराज. रांगताना पासून तर गोधने राखीत आहे पर्यंत प्रथम चरणामध्ये.
सदस्य वाल्मिक भाऊ शिरसाट ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. पत्रकार बंधू जनता न्यूज जय बबनराव मस्के, करू पाटील मस्के, जनता न्यूज पत्रकार शिवाजी सुनील नाईक. जिंजुर्डे, शिवाजीराव नाईक, जनता न्यूज, सर्व पत्रकार, सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सेवेकरी महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला जास्त आता मी लांबवणार नाही, अजून पंक्ती व्हायच्या आहेत, उष्णता फार आहे. समस्त ग्रामस्थ वरखेड एक पेटाशी निष्ठावून असणारं आपलं गाव आहे आणि आळंदीच्या कामाकरता पुस्तक दिलं, जमा झालं का ते? बरं बरं. तर काही पावत्या लोकांनी ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर आता शेवटच्या स्लॅबची तयारी सुरू झालेली आहे, म्हणून आपण या 10-15 दिवसामध्ये राहिलेली रक्कम गोळा करून बेटावर आणून द्या, कारण काम खूप मोठं आहे, कोट्यवधी रुपयाचं काम आहे आणि आपण सर्व मिळून ते करायचं आहे. पुढं पिढ्याने पिढ्या टिकेल अशा प्रकारचं काम आपल्याला ते करायचं आहे. आणि गुरुदेव नारायणगिरी महाराजांची इच्छा होती की भव्य अशा प्रकारचा मठ आळंदीला व्हावा आणि गुरुवारांची इच्छा पूर्ण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सर्वांनीच जबाबदारी घेऊन आपापल्या परीने योगदान करावं. इकडं तिकडं पैसा घालण्यापेक्षा इकडं खर्च करा. काही काही जरा दारूच्या व्यसनात तरुण मुलं जरा व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत आणि त्या व्यसनाधीनतेमुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. काही दारूच्या व्यसनामुळं काही ॲक्सिडेंटमध्ये गेलेत ना आपल्या गावातले काही मुलं, जवळजवळ 4 जण गेलेत. म्हणून आपण शेवटी एक मनुष्य गेल्यानंतर तो परिवार डिस्टर्ब होतो, आपलंही जीवन जातं, परिवारही डिस्टर्ब होतो. म्हणून आपण व्यसनापासून दूर राहावं. दारूमध्ये इकडं तिकडं पैसा खर्च करण्यापेक्षा तो आध्यात्मिक कार्यामध्ये जर खर्च केला तर आपल्या दिलेल्या धनाचा सदुपयोग होतो. धनाचा सदुपयोग झाला तर त्याला आपलं एक समाधान मिळतं. आणि म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुदेव नारायणगिरी महाराजांची जी प्रेरणा होती आळंदीच्या कामाची, त्याकरिता आळंदीचा कामाकरता पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. काही लोकांनी पैसा गोळा केलेला आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांना धन्यवाद, जे द्यायचे बाकी आहेत त्यांनाही धन्यवाद. या 10 ते 15 दिवसामध्ये आपण पैसे गोळा करून बेटात आणून द्यावे. पावत्या घेऊन जा. रावसाहेब रायभान वाघ 15,000 रुपये. आपण इकडे येऊन पावती घेऊन जायची आहे. त्यानंतर पुढचं नाव रामनाथ